नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टा या मालिकेत पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. या आधीच्या भागामध्ये आपण मेंदूशी निगडीत जे आजार आहेत त्याच्याविषयीची माहिती जाणून घेतली. या आजच्या भागामध्ये आपण जे हृदयाशी किंवा रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार आहेत त्याची माहिती जाणून घेणार आहोत की हे आजार नेमके का होतात, त्यासाठी आपली लाईफस्टाईल कशी कारणीभूत असते, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. डॉक्टर, तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर, मला सांगा की हृदय किंवा रक्तवाहिन्यांचे जे आजार आहेत तर ते नेमके कोणते आहेत आणि ते आजार होण्यासाठी आपली लाईफस्टाईल कशी कारणीभूत असते? आपल्याला आपल्या जीवनामध्ये हृदयाचं महत्व सगळ्यांना माहित आहे. आपण ऐकतो, बातम्या ऐकतो, एखादी सेलिब्रिटी जिम मध्ये जाते आणि कोलॅप्स होते. त्यामुळे हृदयाचं महत्व आणि त्यासोबतच्या असणाऱ्या रक्तवाहिन्याचं महत्व फार महत्वाचं आहे. ज्यामुळे आपल्या प्रत्येक शरीराच्या कणाला, ज्याला सेल म्हणतो आपण, त्याला ऑक्सिजन मिळतं. आणि हे ऑक्सिजन 2 मिनिट जर नाही मिळाला आपल्याला तर तो भाग डेड होतो, मृत होतो. जसं हार्ट सगळ्या शरीराला रक्त पुरवठा करतं, तसंच हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या पण वाहिन्या असतात. आणि त्या वाहिन्यामध्ये जर ब्लॉकेज झालं तर आपल्याला हार्ट अटॅक येतो. ते ब्लॉकेज हळूहळू होत असतं, एका दिवसात हे काही घडत नसतं. पण ते ज्यावेळेस 90% झालेलं असतं त्यावेळेस कुठला तरी एक निमित्त कारण घडतं. एखादी रक्ताची गुठळी होती किंवा आणखी काय होतं आणि त्याला हार्ट अटॅक येतो आणि तो कोलमडतो. तर हे हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्याच्या दृष्टीने रक्तवाहिन्या आणि हार्ट दोघांचंही संरक्षण झालं पाहिजे. जोपर्यंत रक्तवाहिन्याचं आरोग्य चांगलं राहणार नाही तोपर्यंत हार्टचं पण आरोग्य चांगलं राहणार नाही. त्यामुळेच जे ब्लड प्रेशर सारखे आजार आहेत त्या रक्तवाहिन्याच्या आरोग्यावर अवलंबून असतं. जर रक्तवाहिन्याचं आरोग्य चांगलं असेल तर आपल्याला ब्लड प्रेशर नॉर्मल असतं आणि ब्लड प्रेशर नॉर्मल असेल तर हार्ट सुदृढ असतं. आपल्याला असं वाटतं की मला ब्लड प्रेशर आहे पण माझं कंट्रोलमध्ये आहे, आणि इथेच गल्लत होती. कंट्रोलमध्ये आहे म्हणजे काय की एक साधं उदाहरण सांगतो. आपल्या घरामध्ये काहीतरी कुरबुर चालू आहे, कंट्रोल आहे म्हणजे ती कुरबुर चालू आहे. पण सतत जर रोज कुरबुर असेल तर ते घर चांगलं असू शकत नाही ना. ते घरामध्ये काय पाहिजे? पीस पाहिजे. पीस असण्यासाठी विदाउट मेडिसिन जर ब्लड प्रेशर कंट्रोल असेल तर ते खरे शांतता आहे, ते खरं आरोग्य आहे. रक्तवाहिन्याचं आरोग्य आहे, पर्यायाने हार्टचं आरोग्य आहे. ज्यावेळेस ह्या दोघांचंही आरोग्य बिघडतं त्यावेळेस हार्ट अटॅक येतो, स्ट्रोक येतो, ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो, तोही आजार येतो, किंवा रक्तवाहिन्याचे काही आजार होऊ शकतात. त्यामुळे आपल्या जीवनात आपली लाईफ लाईन चांगली राहण्यासाठी रक्तवाहिन्याचं आरोग्य आणि पर्यायाने हृदयाचं आरोग्य फार आवश्यक आहे. त्यामुळे काही आजार जे होतात हे अशा अनेक आजार होतात. त्यामुळे आपली लाईफस्टाईल जशी आहे तसंच प्रतिबिंब त्या रक्तवाहिनीच्या आरोग्यावर दिसतं. तर आपली लाईफस्टाईल म्हणजे परत हेच गोष्टी आहेत. लाईफस्टाईल मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे टोबॅको आहे, अल्कोहोल आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट आहे. ह्या गोष्टीमुळे इमिजिएट, इन्स्टंट त्या रक्तवाहिन्यावर परिणाम होतो. अल्कोहोल आणि टोबॅकोमुळे एखादी व्यक्ती टोबॅको जर सोडला, 7 दिवस सोडली, तर त्याचं ब्लड प्रेशर आपोआप कमी होतं. त्यामुळे ह्या गोष्टी लाईफस्टाईलमध्ये किंवा रक्तवाहिन्याचं आरोग्य ठेवण्यासाठी किंवा हृदयाचं आरोग्य ठेवण्यासाठी आपल्या लाईफस्टाईलमध्ये हा मॉडिफिकेशन, हा चेंज, बदल केला पाहिजे. दुसरं आहे आपलं जे ब्लड प्रेशर आहे ते नियंत्रित ठेवलं पाहिजे. ब्लड प्रेशर नियंत्रित असण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, रात्रीची झोप झाली पाहिजे
आणि आपला दिवसातला तणाव कमी झाला पाहिजे. जर दिवसाचा तणाव कमी असेल तर रात्रीची झोप चांगली लागते. रात्रीची झोप चांगली लागली तर रक्तवाहिन्याचा आरोग्य चांगलं राहतं. नाही तर मग त्या रक्तवाहिन्यावर आतून सूज येते. आतून सूज येते म्हणजे काय? एखाद्या मध्ये जसं आपण जंग चढतो एखाद्या भांडायला किंवा ह्याला, तशी ती गंज चढते आणि त्या हळूहळू त्याची परिणती ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या आजारामध्ये होते. त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, त्याचं रक्तवाहिन्याचं आरोग्य ठेवण्यासाठी ह्या सवयी नको, झोप चांगली पाहिजे. तिसरं म्हणजे हा आजार जो आहे स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त कॉमन आहे. त्याचं कारण काय? स्त्रियांमध्ये काही हार्मोन्स असतात ज्याला आपण इस्ट्रोजन म्हणतो. त्या हार्मोनमुळे ज्या रक्तवाहिन्याचं आरोग्य आहे ते उत्तम राहतं. रक्तवाहिन्या ह्या शिथिल असतात किंवा त्याच्यातली स्थितिस्थापकत्व आहे, जे इलास्टिसिटी आहे ती चांगली असते. आणि रक्तवाहिन्या विस्फारित करणारं एक नायट्रिक ऍसिड असतं. ते नायट्रिक ऍसिडचं प्रमाण पुरुषामध्ये कमी असतं, स्त्रियांमध्ये जास्त असतं. त्यामुळे स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण त्या मानाने कमी आहे. त्यामुळे पुरुषाला याचा धोका जास्त असतो. आणि बाकीचेही काही फॅक्टर आहेत. पुरुषामध्ये जनरली ज्याला ॲब्डोमेन बेली म्हणतात किंवा सेंट्रल ओबेसिटी म्हणतात, पुरुषाच्या पोटावर फॅट जर असेल तर त्याला हार्टचा धोका जास्त होऊ शकतो किंवा रक्तवाहिन्याचं आरोग्य जास्त बिघडू शकतं. त्यामुळे सेंट्रल ओबेसिटी कमी केली पाहिजे. त्यामुळे एखाद्यास डायबिटीस होतं. डायबिटीस झाल्यानंतर आणखी त्याच्यात साखर पडते, दुधात साखर पडते. असे अनेक आजार टाळण्यासाठी लाईफस्टाईल मॅनेज करणं फार आवश्यक आहे. त्यासाठी रोजच्या 1 वाटी सलाड, 1 वाटी फ्रूट्स, 2 वाटी डाळ, 1 वाटी राईस, कमीत कमी राईस आणि बाकी प्रोटीन खाल्लं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या, झोप व्यवस्थित घेतलं तर आपलं रक्तवाहिन्याचं आरोग्य, पर्यायाने हार्टचं आरोग्य चांगलं राहतं आणि आपण आपलं दीर्घायुष्य जगू शकतो. डॉक्टर, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे जे आजार आहेत त्याच्याविषयी आपण बोलतोय, पण जर नोकरदार वर्गाला आपल्याला म्हणजे हृदयाचं किंवा रक्तवाहिन्यांचं आरोग्य जपायचं असेल तर बेसिक कोणत्या टिप्स त्यांनी फॉलो करायला हव्यात किंवा दिनचर्येत ते कोणते छोटे बदल करू शकतात की ज्याच्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो? वेळ काढून अर्धा तास तरी, कमीत कमी सकाळी 15 मिनिट, संध्याकाळी 15 मिनिट किंवा अर्धा तास तरी आपलं व्यायाम केला पाहिजे. हा फार महत्वाचा नियम आहे. याला काही पैसे लागत नाही, पण आपल्याला सवड काढावा लागतो, वेळ काढावी लागते. दुसरं आहे 10 ते 11 मध्ये झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिसरं आहे की जे बॅड फॅट आहे, प्रोसेस फूड आहे, जे पॅकेटमध्ये मिळतं ते फार चांगलं नाही, ते वाईट असतं. त्यामुळे रक्तवाहिन्यावर सूज येते. रक्तवाहिन्या सूज आल्यानंतर त्याची ब्लॉकेज होण्याची प्रोसेस वाढते, ते चांगलं नाही. आणि तळलेले फ्राईड पदार्थ ह्या आयटम कमी केले पाहिजे. एवढं जरी केलं तरी त्याचं आरोग्य चांगलं असतं, रक्तवाहिन्याचं आरोग्य चांगलं असतं आणि पर्यायाने हार्टचंही आरोग्य चांगलं असतं. नक्कीच डॉक्टर, तुम्ही सांगितलेल्या टिप्स सगळ्यांनाच उपयुक्त ठरतील आणि लोक या टिप्स फॉलो करतील अशी अपेक्षा आपण या व्हिडिओच्या निमित्ताने व्यक्त करूया. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि या महत्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला समजा आरोग्यविषयक कुठली शंका असेल किंवा कुठल्या विषयावर डॉक्टरांचं मार्गदर्शन हवं असं वाटत असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.